आज या ठिकाणी शिवसेना पक्षाची जी बैठक आयोजित करण्यात आली आहे, हिचं प्रमुख कारण असं आहे की जिल्हा परिषद देवठाण गटात जे काही विविध विकास कामांचे उद्घाटन आहेत, त्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब आणि शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब हे दोघे उपस्थित राहणार आहेत. तर त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणे, कार्यक्रमाला जास्तीत जास्त शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि एक शेतकरी मेळावा म्हणा, कार्यकर्ता मेळावा देवठाण येथे होणार आहे, त्याचे जे पूर्वनियोजन आहे त्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीसाठी आलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे मित्र यांचं मी स्वागत करतो आणि आभार मानतो. 20 तारखेला जो पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे साहेब आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांचा जो दौरा या ठिकाणी अकोले तालुक्यात होता, तो दौरा पुढे ढकलला आणि तो दिनांक 22 डिसेंबर 2025ला तो दौरा होणार आहे. आणि मग त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले मारुतीराव मेंगाळ साहेब, सुशांत गजे साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, खरं तर ही तारीख 2 वेळा पुढे ढकलली आणि म्हणून लोकांमध्ये साशंकता नको म्हणून आज ही पत्रकार परिषद घेऊन लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी कार्यक्रम किती तारखेला निश्चित झाला आहे त्याचं स्वरूप सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलो आहोत. 22 तारखेला कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा आता सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी विशद केलेली आहे. तर देवठाणमधील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर देवठाण ग्रामपंचायतचे बरेच विकास कामं आहेत, त्यात काही नागरी सुविधाचे कामं आहेत, काही DPTCमधून मंजूर झालेले मेंगाळ साहेबांचे कामं आहेत. या सर्व कामांचा उद्घाटन समारंभ त्या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी 6चा टाईम या ठिकाणी दिलेला आहे. तर या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन मी सर्वांना करतो आणि थांबतो. उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद देवठाण गटामध्ये काही गावांना जनसुविधा योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजना आणि गावागावांमध्ये वाड्या वस्त्यांवर डिप्या बसवणे अशा जनसुविधा योजनेतून जिल्हा वार्षिक नियोजनमधून साधारणपणे 2 कोटी रुपयाचा निधी आपल्या ह्या सगळ्या कामांना मंजूर झालेला आहे. आणि म्हणून त्या कामांचं उद्घाटन 16 ह्या सर्व गावागावांमध्ये या ठिकाणी होतो आहे. खरं तर सुरुवातीला 17 तारखेला हा कार्यक्रम जाहीर झाला होता. 17 तारखेला अधिवेशन चालू असल्यामुळं थोडंसं पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार तो कार्यक्रम 20 तारखेला गेला, म्हणजे उद्या होणार होता. पण तो उद्या देखील सुद्धा मुंबईला सर्व मंत्रिमंडळाची, महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांची काहीतरी महत्त्वाची बैठक असल्यामुळं कालच पुन्हा पालकमंत्र्यांच्या सूचना आम्हा सर्वांना होत्या का 20 तारखेचा कार्यक्रम हा सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025ला तो करावा. आणि म्हणून त्या कार्यक्रमाची रूपरेषा, त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं, त्याचं नियोजन करण्यासाठी, त्याचा स्वरूप सांगण्यासाठी खरं तर आजची बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे. आपल्या ह्या बैठकीसाठी आपल्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय सुशांतजी गजे साहेब आहेत, तालुका कार्याध्यक्ष जगनशेठ देशमुख आहेत, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बोर साहेब आहेत, आमचे शिवसेनेचे नेते लालूशेठ दळवे आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते अरुणभाऊ शेळके, आमचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवाजीभाऊ पाटोळे, उपतालुका प्रमुख गणेशभाऊ पापळ, देवठाण जिल्हा परिषद गटातील शिवसेना आणि भाजपचे गावागावातले सर्वच प्रमुख पदाधिकारी खरं तर या निमित्तानं उपस्थित आहे. अनेकांची आपल्या सर्वांना नावं घेता येतील. त्याच्यामध्ये मेंदुरीचे आमचे देवठाण गणाचे गणप्रमुख दादाभाऊ रणपिसे आहेत, किसान सेलचे उपाध्यक्ष भाऊसाहेब चासकर आहेत, बैरवाडी गावचे भारतीय जनता पार्टीचे नेते सागरभाऊ चासकर आहेत, टाकळी गावचे BJPचे नेते संतोषभाऊ तिकांडे आहेत, बैरवाडीचे गोकुळभाऊ वाघ, कांताराभाऊ मेंगाळ, त्याच्यानंतर रेडेचे आमचे दत्ताभाऊ बंदावणे, कुंभेफळचे नवनाथभाऊ पांडे,
तांबोळचे बाळासाहेब मध्ये असतील, नवनाथभाऊ मध्ये असतील, किसनभाऊ पोकळे, मच्छूभाऊ सिंगवे, गणोऱ्याचे आमचे गणप्रमुख प्रवीणभाऊ मालुंजकर, त्यांच्यावर आले सर्व कार्यकर्ते, देवठाण गावचे माजी उपसरपंच आनंदभाऊ गिरे असतील, केशवभाऊ बोडके असतील, राजूभाऊ उघडे, या सर्वांसहित अनेक प्रमुख पदाधिकारी, सुभाषभाऊ मालुंजकर आहेत, महेशभाऊ देशमुख आहेत, शिवसेना आणि भाजपचे विशेष करून जिल्हा परिषद देवठाण गटातील सर्वच गावागावांचे प्रमुख पदाधिकारी या पत्रकार परिषदेसाठी या निमित्तानं उपस्थित आहेत. आणि आपल्या तालुक्यातील सर्व पत्रकार आपलं मनापासून अशा प्रकारचं स्वागत या निमित्तानं करतो. खरं तर काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटलांच्या माध्यमातून काही विकास कामं आपण ह्या तालुक्यामध्ये आणलेली. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं धामणगाव आवरी गटातील पण काही गावं आहेत आणि आता ज्या कामांचं उद्घाटन होतं आहे त्या जिल्हा परिषद देवठाण गटामध्ये जिल्हा वार्षिक नियोजनमधून साधारणपणे 2 कोटी आणि ग्रामपंचायतचे देवठाण गावातील साधारणपणे 2 कोटी, त्याचप्रमाणे पर्यटनमधून देवठाण गावातील खंडोबा मंदिरासाठी मला वाटतं 2 कोटी रुपये, असे अनेक वेगवेगळे विकास कामं त्या देवठाण गावामध्ये या निमित्तानं मंजूर झालेली आहे. आणि मग त्या सर्व विकास कामांचं उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ती सगळी उद्घाटनं होणार आहे. आणि म्हणून 22 डिसेंबर 2025ला म्हणजे सोमवारी सकाळी 12 वाजता या दोन्ही मंत्री महोदयांचं आगमन निळवंडे या ठिकाणी होणार आहे. निळवंडे कोकणेवाडी निळवंडे जो काही पूल आहे त्या पुलाचं 12 वाजता उद्घाटन होणार आहे. 12-12:30 वाजता निळवंडे गेस्ट हाऊसला एक बैठकीचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि बरोबर 3 वाजता मेंदुरीपासून तर देवठाणपर्यंत त्या देवठाण जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं येतात, मग मेंदुरी आहे, बैरवाडी आहे, टाकळी, ढोकरी, गर्दनी, खानापूर, रेडे, कुंभेफळ, तांबोळ, विरगाव, पिंपळगाव, निपाणी, गणोरे, हिवरगाव, डोंगरगाव आणि देवठाण आणि मग सावरगाव या सर्व गावांमध्ये 10-10 लाख रुपये, 5-5 लाख रुपये, 2-2 लाख रुपयाचे अशी वेगवेगळी कामं आपण त्या गटामध्ये घेतलेली आहे. आणि मग त्या सर्व कामांचे उद्घाटन आदरणीय पालकमंत्री विखे पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब 3 वाजता ह्या सगळ्या उद्घाटनाला सुरुवात होईल. आणि बरोबर 6-7 वाजेपर्यंत देवठाण ह्या गटातली सगळी उद्घाटनं करत करत देवठाण गावामध्ये 7 वाजता पोहोचतील. आणि मग देवठाण गटातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि शिवसेना भाजप तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये त्या सभेला स्वतः पालकमंत्री आदरणीय विखे पाटील उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब याच्यासाठी उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आपल्या शिर्डी साई संस्थांचे विश्वस्त डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब, त्याच्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अमोलजी खताळ साहेब, या 4 प्रमुख नेत्यांच्या शुभ हस्ते या सगळ्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. आणि म्हणून या सभेकरिता आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय वैभवभाऊ पिचड आणि आपल्या तालुक्यातील युवा नेते जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय अमितदादा भांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ती सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि या सभेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं यासाठी स्वतः अरुणभाऊ शेळके असतील, रावसाहेब वागचौरे असतील, बाकी शिवाजीभाऊ पाटोळे आणि शिवसेना आणि भाजपचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्याला आवाहन करण्यासाठी आणि आपल्याला विनंती करण्यासाठी ही सगळी आज प्रेस कॉन्फरन्स आम्ही सर्वांनी आयोजित केलेली आहे. आणि म्हणून 22 तारखेला सोमवारी 22 डिसेंबर 2025 रोजी 3 ते 7 या वेळेमध्ये हा सगळा कार्यक्रम होणार आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं विशेष करून देवठाण जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांना या निमित्तानं मी आवाहन करतो की 22 तारखेला सकाळी 12 वाजल्यापासून निळवंडे ते देवठाण या गटामध्ये दोन्ही मंत्री महोदयांचा दौरा आपण आयोजित केलेला आहे. त्या दौऱ्यासाठी हे दोन्ही प्रमुख मंत्री महोदय त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि म्हणून माजी आमदार वैभवराव पिचड साहेब असतील, आदरणीय अमितदादा भांगरे असतील,
या दोघांच्या वतीनं मी ह्या तालुक्यातील ह्या तिन्ही नेत्यांच्या तिन्ही प्रमुख कार्यकर्त्याला विनंती करतो की अत्यंत मोठा सोहळा आपण देवठामध्ये आयोजित केलेला आहे, त्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. याचा अर्थ अकोल्यामध्ये शिवसेना, भाजप आणि शरद पवार गट अशी युती झालेली हे नक्की आहे का? अजून त्याबद्दल अधिकृत काही घोषणा झालेली नाही आहे, परंतु तालुक्यामध्ये या तालुक्याच्या हितासाठी या तालुक्याच्या एकीकरणासाठी आम्हा तिन्ही नेत्यांना जे काही चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करतो आहे. अजून निवडणूक आता आपली परत एकदा पुढे गेलेली आहे, काही फेरबदल पण आरक्षणांमध्ये होऊ शकतात आणि म्हणून युती कोणावर कशी होईल त्याच्याबद्दल तर काय अजून आम्हाला त्याबद्दल काय बोलता येणार नाही. शेवटी वरचे नेते निर्णय घेतील त्याचं पालन आम्ही सर्वजण करणार आहे. परंतु ह्या तालुक्यामध्ये सर्व जनतेचं एक कानोसा होता का बाबा किमान ह्या तिघांनी तरी एकत्र राहिलं पाहिजे आणि म्हणून आदरणीय वैभवरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली राजूरला आदिवासी भागातली एक सभा त्या ठिकाणी पार पडली आणि म्हणून खालच्या भागामध्ये एखादी सभा व्हावी मग ह्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी त्या सभेचं आयोजन केलेलं आहे.